प्रत्येक नगराचा मला अभ्यास आहे, प्रत्येक शहराचा मला अभ्यास आहे, प्रत्येक राज्याचा अभ्यास आहे, देशाचा अभ्यास आहे. आज सेवेतून एक कार्यकारी अभियंता वर्ग एक पदावर निवृत्त होताना मी जे काय उपभोगलं, मी जे काय दुःख अनुभवले ते कोणाच्या वाट्याला येऊ नयेत. मी जे काय भोगलं, मी जे काय दुःख अनुभवले, मी जो काही त्रास अनुभवला, शेवटच्या 3 वर्षामध्ये दोनदा निलंबन होतं माझं. अतिक्रमण अधिकृत बांधकामे ठोस कारवाई करताना निलंबन होतं. रेकॉर्ड आहे. महासभा एकट्या रवींद्र शिंदेसाठी बरखास्त करण्यात आली, कारण काही दोष नसताना बरखास्त करण्यात आली. धिक्कार आहे प्रशासनाचा, लोकप्रतिनिधीचा, जे अधिकाऱ्यांकडून कामं करतं आणि अधिकाऱ्यांना निलंबन करायला लावतं. आज राज्यामध्ये कुठलीही ठोकशाही नाही आहे, कुठलीही लोकशाही नाही आहे. आज राज्यामध्ये कुठलीही ठोकशाही नाही आहे, लोकशाही आहे. पेशवेशाही नाही की राजेशाही नाही की कुठलीही शाही नाही आहे, परंतु देशामध्ये लोकशाही, बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा, घटना, संविधान आहे. त्याचा न्याय हक्क लोकांना जरूर मिळाले पाहिजेत. आणि या धर्तीमुळे मी सातत्याने आंदोलने करतो, प्रशासनाचे भांडतो, प्रशासनावर प्रश्न खुले करायला सांगतो, थकीत देणी द्यायला लागतो. आज ठाणे जिल्हा कलेक्टरवर जे आंबे ट्रस्टच्या वतीने मोठं भव्य दिव्य नवरात्र उत्सव 40 वर्ष होते. पण हे 40 वर्षात भव्य दिव्य नवरात्र उत्सव करताना तुम्ही पुन्हा रस्ते चोकअप करता, लोकांना त्रास होतो, ट्रॅफिकला त्रास होतो. संपूर्ण फुटपाथ व्याप्त स्टॉलने. त्या परवानग्याचे पैसे कोण घेतो? जय आंबे ट्रस्ट घेते, महानगरपालिका नाही घेते. त्या मला गाळ्यांबद्दल काय बोलायचं नाही, त्या स्टॉलबद्दल काय बोलायचं नाही. जय आंबे ट्रस्टच्या टेमी नाक्यावरील देवी बसते, आम्हाला त्याचा काही आक्षेप नाही. पण शिवाजी मैदान 1-2 किलोमीटरच्या हाकेवर आहे, आणि या हाकेवरच्या किलोमीटरच्या शिवाजी मैदानामध्ये आज शिवाजी मैदानाचा शिवाजी टॉवर तोडला. त्या काही जुना टॉवर होता, 1960च्या पूर्वीपासूनचा इतिहास वारसा आहे. शिवाजी टॉवरचा ऐतिहासिक वारसा आहे ठाणे शहराला. तो त्या काही तोडला. चंद्रशेखर साहेब असताना तो नव्याने बांधला. 28 वर्ष झाली नवीन बांधली, लगेच वस्तू धोकादायक होते का? नाही होत. तर ही वस्तू धोकादायक नसताना पुन्हा नवीन प्रस्ताव माननीय उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आताचे खासदार नरेश म्हस्के यांनी बनवला. तोही टॉवर तोडला. काम चालू झालं, कार्यादेश दिले एप्रिलमध्ये, ठेकेदाराचं काम चालू झालं. पण हेच अधिकृत ठेकेदाराचं काम कोणी बंद केलं? एकनाथराव शिंदे गटाच्या लोकांनी, जय आंबे ट्रस्टच्या लोकांनी बंद केलं. आणि तिथे जायंट व्हीलला परवानगी कशी काय दिली शकते? आज ती जागा भुसभुशीत झाली आहे, दलदलीत झाली आहे. उद्या जर एखादा पाठ घातला तर जायंट व्हील पडायला धोका निर्माण होतो ना. मग ह्याची जबाबदारी कोण करणार? जिल्हा कलेक्टर घेणार आहे, महापालिका घेणार आहे का, एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री घेणार आहेत का, खासदार घेणार आहेत का, जय आंबे ट्रस्ट घेणार आहे? हा लोकशाहीचा प्रश्न आहे. आणि लोकशाही मार्गाने सर्व न्याय हक्क, कायदा सुव्यवस्थेप्रमाणे चालले पाहिजेत. जर कुठे अनियमितता असेल तर रवींद्र शिंदे ठामपणे उभा राहील. गोरगरिबांच्या कल्याणासाठी भांडतो, झगडतो. म्हणून कोणाचा लेखाचा बाप जरी समोर आला तर त्याला न घाबरणारा हा रवींद्र शिंदे आहे. एवढंच मला सांगावं येतं. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र, जय हिंद, भारत. आणि आज देशाचं सरकार, देशाचे पंतप्रधान यांना आज उपरती झाली. तुम्ही जनसामान्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. मी सोशल मीडियाद्वारे त्यांना संभाषण करतो की हे जनतेसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर जनतेसमोर तर पोचवलं पाहिजे, नाही तर नेपाळ होईल तुमचं. नेपाळ होईल, भारत देशाचं नेपाळ होईल. तुम्हाला लोक चपलेने मारतील, एवढं मी सांगू इच्छितो. आणि जर लोकांचा कधी भडका उडवला, गोरगरीब जनतेचा भडका उडला, ते कदापिही मागे वळून पडेल. मग कोणी मंत्री का असे ना, पंतप्रधान का असे ना, मुख्यमंत्री का असे ना, चपलेने मार खावा लागेल. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.